Welcome students. So all of you learn now section 1 1.2 on saying please. This lesson written by Alfred George Guardian. So look now introduction of this lesson. On saying please is really worth reading to bring a change in our social behavior. Here, one can enjoy the writer's meticulous selection of vocabulary and complex structure. It says a challenge in front of the readers to find contextual reference of the words and phrases. The title of lesson on saying please gives us a hint that the topic is related to manners. There are so many manners you know. We should know the importance of saying please to others. There is first good manner, please. Good manner make us a socially accepted person. It makes healthy and nice, beautiful relationship between individuals. So, see now 1.2 on saying please, icebreaker or preparation questions. Question number 1. List the words of a courtesy that we use in our daily life. Discuss them with your partner and explain the purpose of using each. या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला? आपण दैनंदिन जीवनात वापरतो अशा सौजन्यपूर्ण शिष्टाचारयुक्त शब्दांची आपल्याला लिस्ट लिहायची आहे आणि आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्येक शब्द वापरण्यापाठीमागील हेतू आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. एक्सप्लेन इन पर्पज ऑफ युजिंग ईच. फॉर एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी वेब दिलेली आहे, वर्ड्स ऑफ कोर्टसी वर्ड्स दिलेले आहेत आणि त्या वर्ड्सच्या पुढं डॅश करून आपल्याला त्याचा पर्पज लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला फर्स्ट वर्ड त्यांनी दिलेला आहे थँक्यू. थँक्यू हा वर्ड आपण ज्यावेळी यूज करतो, कोर्टसीयुक्त यूज करतो, त्यावेळी त्याचा पर्पज त्या पाठीमागे काय असतो? वेन वी गेट समथिंग. म्हणजे दुसऱ्याकडून जर काही आपल्याला मिळालेलं असेल किंवा दुसऱ्याकडे आपण एखाद्या गोष्टीची मागणी केली आणि ती जर त्यांनी आपली कंप्लीट केली असेल तर आपण लगेच त्यांना थँक्यू हा शब्द यूज करत असतो. हा कोर्टसी वर्डचा आपण यूज करतो. त्याचा पर्पज काय आहे? वेन वी गेट समथिंग. ज्यावेळी तुम्हाला जे काही मिळत असतं, तुम्हाला अपेक्षित मिळत असतं, त्यावेळी लगेच तुम्ही त्यांना थँक्यू असा वर्ड यूज करता. दिस इज नाव कोर्टसी मॅनर. हा आपला शिष्टाचार आहे, सौजन्यता आहे. देन सेकंड वर्ड फॉर एक्झाम्पल सॉरी. सॉरी हा वर्ड आपण कधी यूज करतो? त्या पाठीमागं पर्पज काय असतो? वेन वी हर्ट समवन. म्हणजे जर का आपल्याकडून कोणाला दुःख झालं असेल, आपल्याकडून एखादी व्यक्ती दुखावली गेली असेल, आपल्याकडून एखाद्या व्यक्तीला त्रास झाला असेल, तर आपण त्या व्यक्तीची क्षमा मागत असतो. मीन्स सॉरी हा वर्ड यूज केल्यानंतर त्याच्या पाठीमागं असणारा पर्पज मीन्स वेन वी हर्ट समवन. कोणत्या ना कोणत्या कारणानं आपल्याकडून व्यक्ती ज्यावेळी दुखावली जाते त्यावेळी आपण त्या व्यक्तीची क्षमा मागतो. हा सॉरी हा शब्द वर्ड ऑफ अ कोर्टसी आहे. देन प्लीज. प्लीज हा कोर्टसी वर्ड कधी यूज करतो आपण? व्हेन वी वॉन्ट समथिंग. की दुसऱ्याकडून काहीतरी आपल्याला हवं आहे, म्हणजे अपेक्षित आहे, त्यावेळी आपण लगेच त्यांना प्लीज म्हणतो. फॉर एक्झाम्पल प्लीज गिव मी अ पेन. मला पेन देता का? प्लीज गिव मी हेल्प. मला तुम्ही मदत करू शकता का? देन नेक्स्ट वर्ड एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी हा कोर्टसी वर्ड आपण कधी करतो? व्हेन वी वॉन्ट समवन टू अलो अस टू पास बाय. म्हणजे आपल्याला दुसऱ्या व्यक्तीच्याही पुढं जायचं असतं, दुसऱ्या व्यक्तीला पाठीमागं सारून बाजूला करून ज्यावेळी आपण पुढं जात असतो त्यावेळी आपण एक्सक्यूज मी हा कोर्टसी वर्ड यूज करत असतो. देन यू आर वेलकम. यू आर वेलकम व्हेन समवन थँक्स अस फॉर समथिंग. ज्यावेळी आपण दुसऱ्या व्यक्तीनं आपल्याला थँक्स केलेलं असतं त्यावेळी आपण त्याला लगेच प्रत्युत्तर करतो, यू आर वेलकम. देन हॅलो. व्हेन वी ग्रीट ऑर मीट समवन. कोणाला तरी आपण भेटतो, कोणाशी तरी आपली भेट होते,
त्यावेळी आपण त्यांना हॅलो म्हणतो. हा कोर्टसी वर्ड आहे. देन हाऊ आर यू, कसे आहात. वेन वी मीट समवन, ज्यावेळी आपली भेट होते त्यावेळी आपण दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही कसे आहात अशी त्या व्यक्तीची विचारपूस करत असतो. देन आय एम फाईन, थँक्यू. वेन समवन आस्क अस हाऊ वी आर, दुसरी व्यक्ती जेव्हा तुम्हाला विचारते की हाऊ आर यू, हाऊ वी आर, तुम्ही कसे आहात, त्यावेळी आपण त्यांना दिलेला तो रिप्लाय असतो. थँक्यू, सॉरी, प्लीज, एक्सक्यूज मी, फाईन, हाऊ आर यू, हॅलो, यू आर वेलकम. These are now courtesy words. Then question number 2. Listed below are a few character traits of people. Some are positive traits while others are not. Tick the one you feel are desirable. या ठिकाणी काय दिलेलं आहे? काही लोकांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची यादी दिलेली आहे. त्यातील काही गोष्टी या सकारात्मक आहेत तर काही नकारात्मक आहेत. मग तुम्हाला हव्याशा वाटणाऱ्या स्वभाव वैशिष्ट्यांपुढे तुम्ही टिक करायचे. 3 कॉलम दिलेले आहेत. तिन्ही कॉलममध्ये लोकांचे असणारी स्वभाव वैशिष्ट्ये दिलेली आहेत आणि त्यातले कोणतंही वैशिष्ट्य तुम्हाला योग्य वाटतंय त्याला त्या ठिकाणी फक्त आपण टिक करत जायचंय. फर्स्ट वन, कन्व्हिन्सिंग, नो. इनसेन्सिटिव्ह, नो. सेन्सिटिव्ह असावं, लोकांचे काही गोष्टी जाणून घेणारा असावा, इनसेन्सिटिव्ह नसावा. स्लाय, नो. Humorous, correct. Naive, wrong. Benevolent, correct. Aggressive, wrong. Scheming, wrong. Wise, correct. Egoistic, wrong. Manipulative, wrong. Rude, wrong. Boastful, wrong. Humble, correct. Servile, wrong. Territorial, wrong. Patronizing, wrong. And generous, correct. These are now सम कॅरेक्टर्स ऑफ ट्रेट ऑफ माइंड्स. लोकांची स्वभाव वैशिष्ट्य आहेत. अगदी 5, 5, 6च करेक्ट आहेत. बाकीची काही आपल्याला योग्य वाटत नाही आहेत. योग्य वाटणाऱ्या करेक्ट आहे त्या ठिकाणी त्या कॅरेक्टर ट्रेटला आपण टिक करायचे आहे. देन सी क्वेश्चन नंबर 3. Etiquette and manners are very important for a person to live in the society. Read the following and put them in proper columns. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? शिष्टाचार व काही इष्ट रीतीभाती समाजात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीकरता फार महत्त्वाच्या असतात. आणि पुढे काही आपल्याला सेंटेन्स दिलेले आहेत ते आपण रीड करायचे आहेत आणि त्यांची योग्य व अयोग्य, ॲप्रोप्रिएट अँड इनॲप्रोप्रिएट अशा कॉलममध्ये आपल्याला त्याची 2 कॉलममध्ये 2 स्तंभांमध्ये मांडणी करायची आहे. 6 सेंटेन्स दिलेले आहेत. 2 आपल्याला या ठिकाणी कॉलम दिलेले आहेत. फर्स्ट ॲप्रोप्रिएट मीन्स योग्य अँड इनॲप्रोप्रिएट मीन्स अयोग्य. म्हणजे माणूस चांगलाही वागतो आणि वाईटही वागतो. त्या ठिकाणी आपल्याला 3 चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि 3 अयोग्य गोष्टी दिलेल्या आहेत. त्याची आपल्याला मांडणी करायची आहे. लुक नाव फर्स्ट सेंटेन्स. टू रिसीव फोन कॉल्स while you are in a lecture or a class. ज्यावेळी तुम्ही लेक्चरमध्ये किंवा क्लासमध्ये असाल तेव्हा येणारा कॉल रिसीव करणं हे ॲप्रोप्रिएट आहे का इनॲप्रोप्रिएट आहे? इनॲप्रोप्रिएट आहे. देन सेकंड वन, टू नॉक बिफोर यू एंटर युअर प्रिन्सिपल्स ऑफिस. म्हणजे तुम्ही ते दार असेल, प्रिन्सिपल केबिनचं डोअर असेल किंवा बेल असेल, ती नॉक केलंच पाहिजे. हे ॲप्रोप्रिएट मॅनर आहे. देन थर्ड वन, टू थँक द पर्सन हू ऑफर्स यू टी ऑर कॉफी. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला चहा किंवा कॉफी दिली तर तुम्ही त्याला थँक्स म्हणलंच पाहिजे. हे ॲप्रोप्रिएट आहे. देन फोर्थ वन, टू बी पोलाइट अँड कोर्टस टू अदर्स. ॲप्रोप्रिएट आहे. दुसऱ्यांशी सभ्यतेनं नम्रतेनंच वागलं पाहिजे. देन फिफ्थ वन, टू लिव्ह द क्लासरूम विदाउट द टीचर्स परमिशन. इनॲप्रोप्रिएट आहे. परमिशनशिवाय आपण क्लासमधून बाहेर जायचं नसतं. देन लास्ट वन, टू ऑक्युपाय द सीट्स रिझर्व फॉर लेडीज ऑर फिजिकली चॅलेंज ऑर एल्डरली पीपल ऑन द बस ऑर अ ट्रेन. म्हणजे ज्या काही बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये लेडीजसाठी किंवा फिजिकल हँडिकॅप्ड असणाऱ्या लोकांसाठी किंवा ओल्ड लोकांसाठी
ज्या सीट्स रिझर्व असतात, राखीव असतात, त्या सीटवर बसणं हे आपल्यासाठी अयोग्य आहे, इनॲप्रोप्रिएट आहे. देअर आर गिवन नाव 6 सेंटेन्स, 6 सेंटेन्स दिलेले आहेत. 3 ॲप्रोप्रिएट सांगितलेले आहेत आणि 3 इनॲप्रोप्रिएट सांगितलेले आहेत. आपण ह्या दोन्हीही टाईपचे सेंटेन्स बघितलेले आहेत. प्रत्येक सेंटेन्स व्यवस्थितपणे रीड करा आणि ॲप्रोप्रिएट का इनॲप्रोप्रिएट कॉलममध्ये आहे ते त्या ठिकाणी व्यवस्थितपणे लिहा. सो पार्ट 1 अबाउट द ऑथर अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर. लेसन 1.2 ऑन सेइंग प्लीज, written by Alfred George Gardiner. Alfred George Gardiner was born in 1865 and died in 1946. A.G. Gardiner was an English journalist, editor, and author. His essays, written under the alias Alpha of the Plague, are highly regarded. He started his literary career as a journalist. At the age of 37, he was appointed editor of the Daily News. He made regular contributions to the Daily News, the Manchester Evening News, etc. His essays are uniformly elegant, graceful, and humorous. The pillars of society, pebbles on the shore, many furrows and leaves in the wind are some of his best known writings. His uniqueness lies in his ability to teach the basic truth of life in an essay and amusing manner. He writes the question of morality in everyday life. In On Saying Please, he points out the value of good manner in a social life and emphasizes the importance of courtesy and politeness in the daily behavior. He shows how polite speech and manner sweeten the atmosphere around and how discourtesy and ill manner spoil or pollute it. या लेसनमध्ये अल्फ्रेड जॉर्ज गार्डनर यांनी आपल्यामध्ये असणाऱ्या मॅनर्स, आपल्यामध्ये असणारी कोर्टसी हा लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. की या ठिकाणी माइंड कॅरेक्टर ट्रेट्स दिलेले आहेत, माणसाचं स्वभावाचे वैशिष्ट्य या ठिकाणी वर्णन केलेले आहेत. ते आपण या लेसनमध्ये अभ्यासणार आहोत. सो टुडे वी लर्न नाउ लेसन ऑन सेइंग प्लीज, written by Alfred George Gardiner. See, the young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. काय सांगितलेलं आहे? ऑन सेइंग प्लीज मीन्स शिष्टाचाराचं महत्त्व. द यंग लिफ्टमॅन इन द सिटी ऑफिस, सिटी ऑफिसमधल्या त्या तरुण लिफ्टमॅननं अ थ्रू पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट, त्या लिफ्टमॅननं काय केलेलं आहे की निसंशयपणे त्या एका प्रवाशाला, पॅसेंजरला थ्रू आउट केलं, बाहेर फेकलं. आउट ऑफ हिज लिफ्ट द अदर मॉर्निंग, म्हणजे सिटी ऑफिसमधल्या त्या तरुण लिफ्टमधनं निसंशयपणे चुकलं होतं, त्याची चूक झालेली होती. कोणती? हिज लिफ्टमॅन द अदर मॉर्निंग अँड वॉज फाईन फॉर द ऑफेन्स वॉज अनडाऊटली इन द रॉंग. दुसऱ्या त्या दिवशी सकाळी लिफ्टमधील एका प्रवाशाला त्यानं लिफ्टमधून बाहेर हाकललं, बाहेर जायला सांगितलं आणि त्या गुन्ह्यासाठी काय घडलेलं होतं तर त्याला त्याच्यावर दंड ठोठवायचा होता. कारण इट वॉज अ क्वेश्चन ऑफ अ प्लीज, आणि तेही कशासाठी तर त्या ठिकाणी प्लीज म्हणणं, कृपा करा असं म्हणण्याचाच प्रश्न निर्माण झालेला होता. की त्याला असं वाटत होतं इट वॉज अ क्वेश्चन ऑफ अ प्लीज, की तो मॅनर्सनं वागलेला
नव्हता. The complainant entering the lift said top. The liftman demanded top please, and this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. This of course was carrying a comment on manner too far. काय घडलेलं होतं की या ठिकाणी त्या सिटी ऑफिसमधल्या तरुण लिफ्टमॅननं त्या पॅसेंजरला बाहेर हाकललं. का हाकललं? तर एका प्रवाशाला त्यानं लिफ्टमधून बाहेर हाकललं आणि त्या गुन्ह्यासाठी त्याच्यावर दंड ठोठावला गेला. त्याच्यावर कंप्लेंट दाखल झाली. त्याचा मुद्दा प्लीज किंवा कृपा करा म्हणण्याचा, विनंती करण्याचा होता. लिफ्टमध्ये प्रवेश करताना हा जो पॅसेंजर आहे तो टॉप म्हणजे वरच्या मजल्यावर जातो असं म्हणाला होता. मात्र लिफ्टमधनं टॉप प्लीज असं त्यानं म्हणावं अशी मागणी केलेली होती. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज, की तो प्रवासी त्या बसच्या टॉपला जाऊन बसला आणि ते बसण्यासाठी त्या पॅसेंजरनं त्या लिफ्टमॅनची परमिशन घेणं गरजेचं आहे असं त्या लिफ्टमॅनला वाटलेलं होतं. मात्र लिफ्टमॅनने टॉप प्लीज असं काहीही म्हटलेला नाही. लिफ्टमॅनला तो बोललेला नाही. तो जाऊन अगदी बेशिस्तपणे बसला आणि त्यानं टॉप प्लीज मागणी केलेली नव्हती, म्हणून या लिफ्टमॅननं त्याला थ्रू आउट केलेलं होतं. दिस ऑफ कोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन अ मॅनर्स टू फार. आणि या मागणीस नकार दिल्याबद्दल त्यानं सूचनेचं पालन केलं नाही, नकार दिला, म्हणून त्या प्रवाशाला लिफ्टच्या बाहेरही त्यानं काढलेलं होतं. दिस ऑफ कोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर फार टू. डिसकोर्टसी इज नॉट अ लिगल ऑफेन्स. डिसकोर्टसी असभ्यता. पण त्याला त्या प्रवाशाला लिफ्टच्या बाहेरही काढलं आणि शिष्टाचाराची, सभ्य वागणुकीची त्याने नक्कीच अवाजवी अपेक्षा केलेली दिसून येते. त्यानं त्याची काहीही मागणी किंवा त्याच्याकडे पोलाईटपणा दाखवलेला नव्हता. त्यानं अशिष्ट वर्तन केलेलं होतं की त्यानं त्याची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. Assault and battery means an attack which include not only threats but also the actual use of violence. म्हणजे त्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करणं. त्यानं अशिष्ट वर्तन केलं हा कायदेशीर गुन्हा नाही. त्यामुळे अशा प्रसंगी प्राणघातक हल्ला आणि हिंसाचाराचं समर्थन होऊच शकत नाही असं तो या ठिकाणी म्हणाला. डिस्कोर्टसी मीन्स असभ्य वर्तन, अशिष्ट वर्तन, की त्या पॅसेंजरनं योग्य असं वर्तन केलं नाही आणि त्यावेळी जर मी त्याला मारलं असेल तर तो काही गुन्हा होऊ शकत नाही. इफ अ बर्गलर ब्रेक्स इनटू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन, द लॉ विल ॲक्यूट मी अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. आणि काय म्हणालं आहे, जर माझ्या घरात चोर शिरला आणि मी त्याला मारलं तर कायदा मला निर्दोष ठरवील आणि माझ्यावर शारीरिक हल्ला झाला तर स्वसंरक्षणासाठी हिंसाचार करून प्रतिकार करण्याची मला मुभा मिळेल, मला सवलत मिळेल. रिटॅलिएट मीन्स बदला घेणं. जर का माझ्याच घरामध्ये जर चोर शिरत असेल आणि जर मी त्याला मारला तर मी तो बदला घेतल्यासारखा आहे, त्याबद्दल मला कुठलीही शिक्षा मिळणार नाही. It does this because the burglar and my assailant have broken quite definite commands. Assailant means मारेकरी. ती मेनं किंवा मिळते ते कारण जर त्या चोराने त्या हल्लेखोराला निश्चितपणे कायदेभंग केलेला असतो, म्हणून जर का त्याला मारलेलं असलं तर त्याबद्दल कोणताही गुन्हा दाखल होत नाही. It does because of burglar and my assailant have broken quite definite commands of law. त्या चोराला जर का मी मारला असेल तर तो माझ्याकडून कायदेभंग झालेला
नाही, कारण मी त्याला संरक्षणासाठी मारलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. But no legal system could attempt to legislate against bad manners. Legislate कायदा करणं, वेगवेगळ्या कायद्यांची यंत्रणा अंमलात आणणं, परंतु कोणतीही कायदेशीर यंत्रणा असभ्य वर्तनाबद्दल कायदेशीर कारवाई करू शकत नाही. बट नो लीगल सिस्टम could attempt to legislate against bad manner. वाईट वागणाऱ्या व्यक्तींबद्दल, वाईट वर्तनाबद्दल कायदेशीर कारवाई करता येत नाही. Or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. किंवा अशा गोष्टीच्या विरुद्ध हिंसाचाराचा वापर करण्यास मान्यता देऊ शकत नाही. असं जर काही वाईट गोष्टी होत असतील त्याबद्दल मात्र आपल्याला सहमती सुद्धा दर्शवता येत नाही. अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट इटसेल्फ रेकग्नाइज ॲज अ लिगली पनिशेबल ऑफिस. कारण कायदेशीरदृष्ट्या दंडनीय अपराध तो ठरू शकतो. पनिशेबल ऑफेन्स आहे, अपराध आहे का? संरक्षणासाठी केलेला हल्ला, स्वसंरक्षणासाठी केलेली मारहाण ही अपराध होऊ शकत नाही. अँड आवर सिम्पथी विथ द लिफ्टमॅन. आणि ती यंत्रणा स्वतःच मानत नाही, तेव्हा लिफ्टमॅनबद्दल सुद्धा सहानुभूती बाळगून आपण हे मान्य केलेच पाहिजे. लिफ्टमॅनबद्दलच आपण सहानुभूती दाखवली पाहिजे का? अँड आवर सिम्पथी विथ द लिफ्टमॅन वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. त्याच्याबद्दल आपण सिम्पथी, सहानुभूती बाळगून हे असलं पाहिजे. आपण हे मान्य केले पाहिजे की कायदा योग्य आहे. लॉ इज अ रिझनेबल. कायदा योग्य आहे आणि तोही का? इट वुड नेवर डू इफ वी वेअर ॲट अ लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर. कारण लोकांचं वर्तन आवडलं नाही किंवा त्यांच्या आवाजाची पट्टी वाढली, त्यांचा आवाज वाढला असेल किंवा त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी आवडली नाही, म्हणून त्यांना आपल्याला त्या ठिकाणी टू बॉक्स करता येत नाही. टू बॉक्स मीन्स फाईट विथ द फिस्ट, क्लोज्ड हँड्स, मुष्टियुद्ध करणं, त्यांना आपल्या हाताच्या पंजाने मारणं, बुक्क्या मारणं, मुष्टियुद्ध करणं हे आपल्याला त्यांच्यासाठी करता येत नाही. People's ears because we did not like their behavior or the tone of their voice or the scowl on their faces. त्यांचा आवाज आवडला नाही, त्यांचं वर्तन आवडलेलं नाही आहे, त्यानंतर त्यांचा चेहरा आवडला नाही, म्हणून आपल्याला त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येत नाही. असं करून त्यांना ठोसं मारणं, त्यांना मारणं, त्यांच्यावर आपली अंमलबजावणी करणं या कोणत्याही गोष्टीचं स्वातंत्र्य आपल्याला घेऊन चालणार नाही. आपल्याला त्यांना मारता येणार नाही. Our feast would never be ideal and the gutters of the city would run with blood all day. आणि जर का आपण हे थांबवलंच नाही, आपण त्यांच्याशी भांडतच बसलो, जर का आपले हात सतत चालूच राहिले, मार देत राहिलो, तर मात्र शहरातल्या गटारांमध्ये दिवसभर काय होणार आहे? गटर्स ऑफ सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. जर ही भांडणं अशीच होत गेली, जर हा हिंसाचार असाच वाढत गेला, लोक जर डिसकोर्टसी असतील, तर शहरांमध्ये असणारी गटारं ही दिवसभर रक्तानंच भरलेली दिसतील. दिवसभर या गटारांमधून रक्ताचे प्रवाह जाताना आपल्याला पाहायला मिळतील. There is now courtesy and discourtesy compare in this first stanza. The one young liftman is now very courtesy person. तो शिस्तप्रिय व्यक्ती आहे आणि त्याची परमिशन त्या पॅसेंजरनं घेतलेली नव्हती. न घेताच तो त्या बस स्टॉपमध्ये जाऊन बसला
आणि या द लिफ्टमॅनची वन होप्स होती, एकच अपेक्षा होती. देअर मस्ट बी नाव यूज अ मॅनर्स ऑर पोलाइट वर्ड प्लीज. की प्लीज हा एकच शब्द त्या पॅसेंजरनं म्हणणं महत्त्वाचं आहे. ही एक अपेक्षा त्या यंग लिफ्टमॅननं केलेली होती आणि त्या पॅसेंजरनं तो वर्ड अवॉइड केलेला होता, पूर्णपणे टाळलेला होता. देअर मस्ट बी गिव्ह सम्स रिझन, काही त्याची कारणं असतील. ही इज नाव डिसकोर्टसी पर्सन, तो असभ्य वर्तन करणारा माणूस असेल आणि त्यानं ते शब्द योग्य वेळी बोलला नाही किंवा आपले मॅनर्स दाखवले नाहीत, त्यामुळं त्याला त्या बसमधून त्या लिफ्टमधनं बाहेर काढलेलं होतं आणि त्याला मार मिळाला. तर त्यात माझी काय चूक आहे, असा प्रश्न त्या यंग लिफ्टमॅननं केलेला होता. In this paragraph, first one word used not only please. This is now manners word, courtesy word. So many words are there. या ठिकाणी प्लीज हा एक मॅनर्स वर्ड आहे, कोर्टसी वर्ड आहे, की तो यूज केला नाही. त्याचा परिणाम त्या पॅसेंजरला काय भोगावा लागला. आणि हा असणारा सिटीमधला लिफ्टमॅन, तरुण लिफ्टमॅन कायद्याच्या बाजूनेही कशी माहिती देतोय याचं वर्णन या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आलेलं आहे. की जी असभ्य वर्तन करणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला शिक्षा मिळाली किंवा त्या व्यक्तीला जर का आपण मारलं, त्या व्यक्तीला जर का आपण होऊन शिक्षा केली तर तो आपला गुन्हा होत नाही. हा व्ह्यू असणारा हा यंग लिफ्टमन या पॅरेग्राफमध्ये सांगितलेला आहे.